मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहवूर राणा अखेर भारतात दिल्लीतल्या पालम विमानतळावर विशेष विमानानं राणाला आणलं। एनआयएच्या मुख्यालयात राणा दाखल। अमेरिकन कोर्टानं अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहवूर राणावर खटला चालण्याची शक्यता। सुनावणीसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। पाकिस्ताननं झटकले तहवूर राणापासून हात। राणा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानशी संबंध नाही, पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ 56% पगार। निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती। कर्मचाऱ्यांनी जगावं कसं, इंटकच्या श्रीरंग बर्गेंचा सवाल। राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांसाठी 1 कोटींची आयपॅड खरेदी। मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय। सामान्य प्रशासन विभागाकडून GR प्रसिद्ध। सुनील तटकरेंचं जेवणाचं आमंत्रण अमित शहांनी स्वीकारलं। पालकमंत्रीपदाबाबत चर्चेची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर। वाल्मी कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी CIDचा बीड न्यायालयात अर्ज। तर कराडच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज। 24 एप्रिलला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी। धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा मुंडेंचा हल्लाबोल। संघर्षाच्या काळात मालमत्ता, मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेंसाठी पैसे उभे केल्याचा दावा। सप्तशृंगी गडावर चैत्र उत्सव यात्रेच्या निमित्तानं भाविकांची गर्दी। प्रशासनाचं नियोजन कोलमडल्यानं भाविकांचे हाल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी। पुण्याला जाणाऱ्या मार्गावर अमृतांजन पुलापासून अडोशी बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांब रांगा। 5 ते 6 किलोमीटरपर्यंत पसरल्या गाड्यांच्या रांगा। वाहन चालकांना मनस्ताप। सोन्याच्या दरात पुन्हा वाढ। 2000 रुपयांनी दर वधारले। जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा भाव आता 94,000वर। 2028च्या लॉस एंजल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब। 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।